लोकसभा चुनाव के बाद क्षेत्र में कार्यकर्ताओं के साथ बैठक कर परिणामों की समीक्षा की। हार के कई कारण सामने आए। कांग्रेस नेता राहुल गांधी ने प्रचार के दौरान महिलाओं से प्रतिवर्ष 1 लाख रुपए देने का झूठा वादा किया और भ्रम फैलाया। इसका लाभ कांग्रेस को चुनाव में मिला, ऐसा आरोप पत्र परिषद में पूर्व गृह राज्य मंत्री भाजपा नेता डॉक्टर रणजीत पाटिल ने किया। दूसरी ओर चुनाव में निष्क्रिय रहे कार्यकर्ताओं पर कार्रवाई की जाएगी, ऐसी जानकारी उन्होंने गुरुवार शाम को विश्राम भवन में आयोजित पत्र परिषद में दी। पत्र परिषद में पूर्व सांसद सुनील मेंढे, भाजपा जिलाध्यक्ष प्रकाश बालबुदे, विधानसभा प्रभारी अनूप ढोके, शिक्षक सेल के डॉक्टर उल्लास भड़के उपस्थित थे। पाटिल ने पत्र परिषद में बताया कि चुनाव के बाद लोकसभा क्षेत्र में बैठक का आयोजन किया गया था। तिरोडा में हुई बैठक में तीसरी बार प्रधानमंत्री बनने पर नरेंद्र मोदी का अभिनंदन प्रस्ताव लिया गया। साथ ही कार्यकर्ताओं के साथ चर्चा कर लोकसभा चुनाव में हुई हार की समीक्षा की गई। सर, काय सांगाल, आज तुम्ही भंडारा गोंदियाचं लोकसभेचं निवडणुकीच्या संदर्भामध्ये समीक्षण करण्यासाठी आले। भंडाऱ्याची जी जागा इथे पडली, पराभूत झाला, इथे काय नेमकं समोर आलं? आज मी इथे आलो होतो ते भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या निवडणुकीनंतर परत एकदा या निवडणुकीच्या अनुषंगाने एक नेहमीचा आमचा हा काम करण्याचा भाग राहिलेला आहे की विजय हो का पराजय हो, तिथे जाऊन सर्वसामान्य कार्यकर्ते ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन या निवडणुकीत काम केलं, जो बूथवरती काम करतो त्यापासून तर वरपर्यंत, मंडळापर्यंत आणि जिल्ह्यापर्यंत त्यांनी केलेल्या कामाच्यासाठी त्यांच्याशी हितगुज करून त्यांचे धन्यवाद मानणं, तसंच आदरणीय मोदी साहेबांचा अभिनंदनाचा ठराव सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये पक्षस्तरावरती होणार आहे। तो झाला आज इकडे, आणि त्यासोबतच इथल्या स्थानिक जी काही कार्यकर्ते मंडळी आहे, जे निवडणुकीच्या प्रक्रियातले महत्त्वाचे भाग होते, त्या सगळ्यांशी हितगुज करून त्यांच्याकडनं सूचना घेण्याच्यासाठी की आगामी काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आणि भक्कमपणे काम करण्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये आपल्या पक्षाचा परफॉर्मन्स यापेक्षा अजून चांगला करण्याच्यासाठी ज्या सूचना असतील त्या घेण्यात आलेल्या आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीची तयारी राहील आणि आपण इथे भंडारा गोंदियाला किती वेळ देणार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना, काय समोरचं प्लॅनिंग? विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता प्रदेश स्तरावरती कार्यक्रम तयार होईल। आमचे शीर्षस्थ नेते त्याबद्दलचं जसं आम्हाला नियोजन करून देतील त्या पद्धतीने आम्ही विधानसभेला निवडणुकीला समोर जाताना प्रत्येकाला जी जबाबदारी मिळेल ते तेवढं काम त्यांना करावं लागेल। सर, राज्यामध्ये युतीमध्ये असलेले आणि इथले अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकरांनी निवडणुकीनंतर एक प्रेस घेतली होती, त्यामध्ये त्यांनी भाजपावर खापर फोडलेलं होतं। भाजपाने कुठल्याही पद्धतीने त्यांना या निवडणुकीमध्ये सामावून घेतलं नाही, त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली नाही, आणि सोबतच इथल्या पालकमंत्री हे निष्क्रिय असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता, आणि इथले जे उमेदवार पराभूत झाले याला भाजप जबाबदार असल्याचा त्याचा एक आरोप होता। काय सांगाल? आपण सांगताय त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे, पण जर असं कोणी आमदाराचं वक्तव्य असेल शिवसेनेच्या शिंदे गटाचं, तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याच्याशी आमचा पक्ष ते काही खूप म्हणजे मनावर घेतील किंवा काय असतील त्यांनी त्यांच्या पक्षाकडे त्यांचं मांडावं। आम्हाला आमच्या भारतीय जनता पार्टी म्हणून काही कॉग्निशन्स त्याची घ्यायची गरज आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।